मी एक उदाहरण आपल्या दालनामध्ये दाखवलं. बालाजी अमेन्स जी कंपनी होती तिला 46 कोटी रुपयाचा दंड मोहोळ तहसीलदारनं केला. 8 दिवसांनी प्रकरण कुणाला दिलं? दक्षिणच्या सोलापूरला. त्यांनी किती दंड केला? 46 कोटीवरनं 10 कोटी. आपण ताबडतोब आदेश दिले की जी कोणी दोषी तहसीलदार असेल दक्षिणचा त्याला बडतर्फ करा आणि बालाजी अमेन्सवरती पूर्ण ATS मार्फत चौकशी करून सर्व कंपन्यांवरनं रॉयल्टी वसूल करा. बावनकुळे साहेब, गंभीर प्रकरण आहे. 30 लाख ब्रासचा मरून उपसा माझ्या चिंचोली काठी MIDC मध्ये झाला. आणि ह्या 8 कंपन्यांना तुमचे आदेश झाल्यानंतर ना तुमच्या म्हणजे सभागृहात चर्चा झाली. पुन्हा तुम्ही सभागृह संपल्यावर मला घेऊन एक मीटिंग केली. SS पासून कलेक्टरपर्यंत सगळे होते. आता त्या बालाजी अमाईन्सला 86 कोटी रुपयाची नोटीस बजावली. 86 कोटी. ऐका 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 माझं अध्यक्ष महोदय, शासनाचा 30 लाख ब्रास मुरुम 1000 कोटी रुपयाची रॉयल्टी या 8 कंपन्यांनी बुडवलेली आहे. अध्यक्ष महाराज, मी उदाहरण दिले आणि मान्य केले मंत्री महोदयांनी. 46 कोटीवरनं 86 कोटीवर नेलं. पण बालाजी अमाईन्सला एकाच कंपनीनं जवळजवळ तुम्हाला सांगतो 10 लाख ब्रास मुरुमाचा उपसा केलेला आहे. आणि या 8 कंपन्यांनी मिळून जर 1000 कोटी रुपयाची रॉयल्टी होती. अध्यक्ष महाराज, एक लक्ष वेधतो तुमचं, शेवटचं 1 मिनिट घेतो. पण छोटे मासे मारून चालणार नाहीत. दक्षिणचा तहसीलदार जो 46 कोटीचा 10 कोटी 10 लाख करतो, तो मोहोळचा तहसीलदार, उत्तरचा तहसीलदार, मी 3 तालुक्याचा आमदार आहे, यांच्यावर ताबडतोब कारवाई करा. यांच्याकडनं दंड वसूल करा. हे 8 कंपन्या काय आपले जावई नाहीयेत. मंत्री महोदय, 1000 कोटी रुपये तुम्ही बजेट दिले रस्त्यासाठी. माझ्या मोहोळ तालुक्यातनं 1000 कोटी रुपये तुम्हाला देतो मी.